पैसे जमा होत आहेत। राज्यातील लाडक्या बहिणींना सरकारकडून रक्षाबंधनची ओवाळणी दिली जाते। कालपासूनच लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे जमा व्हायला सुरुवात झाली आहे। विशेष म्हणजे गेल्या वर्षी रक्षाबंधनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारनं 2 महिन्यांचा हप्ता एकत्रितपणे दिल्यामुळे महिलांना थेट 3,000 रुपये मिळालेले होते। 1,60,00,000 आमच्या भगिनींच्या खात्यामध्ये 3,000 रुपये महाराष्ट्र सरकारने त्या ठिकाणी जमा केलेले आहेत। लाडक्या बहिणींसाठी सर्वात मोठी खुशखबर, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेबाबत आजची सर्वात मोठी अपडेट समोर आली आहे। खात्यामध्ये पैसे जमा होण्यापासून ते अर्जाच्या स्टेटस पर्यंत लाडक्या बहिणींसाठी काय आहे नवीन अपडेट, सर्व काही जाणून घेऊयात आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून अगदी सोप्या भाषेमध्ये। तर व्हिडिओ सर्वांनी शेवटपर्यंत नक्की पाहायचा आहे। जर तुम्ही लाडकी बहीण योजनेचे लाभार्थी असाल तर तुमच्यासाठी एक विशेष बातमी आलेली आहे। महिला व बालविकास मंत्री अदितीताई तटकरे यांनी आताच एक परिपत्रक जाहीर केलंय, ज्यामध्ये रक्षाबंधनाच्या दिवशी लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये थेट 18,000 रुपये जमा होणार असल्याची सर्वात मोठी बातमी आता समोर येत आहे। लाडक्या बहिणींनो, ही रक्कम तुमच्या खात्यावर जमा होत असताना जर तुम्ही 2 महत्त्वाची कामे पूर्ण केली तर तुम्हाला 18,000 रुपयांचा थेट लाभ आता या ठिकाणी मिळणार आहे। आणि जर तुम्ही ही कामे केली नाही तर तुमचं नाव अपात्र यादीमध्ये देखील जाऊ शकतं। कारण उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्री यांच्यामध्ये पार पडलेल्या बैठकीच्या नंतर एक नवीन परिपत्रक जारी करण्यात आलंय, ज्यामध्ये ज्या महिलांचे अर्ज त्रुटीमुळे पेंडिंग लिस्टमध्ये पडलेले होते किंवा ज्यांच्या खात्यामध्ये बरेच दिवस झालं पैसे जमा होणं बंद झालं होतं, अशा सर्व महिलांना पुन्हा एकदा लाभ मिळवून देण्यासाठी सरकारने ही सर्वात शेवटची संधी आता उपलब्ध करून दिलेली आहे। त्यामुळे लाडक्या बहिणींनो, जर तुमच्याकडे आधार कार्ड असेल आणि तुमचं वय 21 ते 65 वर्ष या वयोगटामध्ये बसत असेल तर पुढची 2 मिनिटं लक्षपूर्वक पहा, कारण 18,000 रुपयांचा लाभ रक्षाबंधनाच्या दिवशी तुमच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहे। यासाठी सरकारने 12 बँकांची निवड देखील केलेली आहे। त्यामध्ये प्रमुख सरकारी आणि खासगी बँकांची नावे आहेत। लाडक्या बहिणींनो, जेव्हा 2024 मध्ये लाडकी बहीण योजनेची घोषणा झाली तेव्हापासून अनेक पात्र महिलांचे अर्ज देखील तांत्रिक त्रुटीमुळे किंवा कागदपत्र पूर्ततेमुळे पेंडिंग लिस्टमध्ये अडकलेली होती। तर काही महिलांना सुरुवातीचे हप्ते मिळाले, पण नंतर बँकिंग अडचणीमुळे पैसे येणंच बंद झालं होतं। आणि त्यामुळेच आता मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या विशेष बैठकीच्या नंतर अदितीताई तटकरे यांनी स्पष्ट केलंय की ज्या महिलांचे मागील सर्व हप्ते अडकले होते तर त्यांची आता फेरपडताळणी पूर्ण झाली असून अशा सर्व बहिणींना मागील सर्व महिलांचा थकीत निधी या ठिकाणी एकत्रित करून 18,000 रुपयांचा हप्ता देण्याचा निर्णय सरकारने घेतलेला आहे। म्हणूनच ज्या महिलांची डिजिटल पडताळणी पूर्ण झालेली आहे त्या महिलांना 18,000 रुपयांच्या लाभासाठी त्या महिला या ठिकाणी पात्र ठरणार आहेत। आणि ही रक्कम तुमच्या खात्यामध्ये जमा होत असताना सरकारने याला शेवटची संधी असं का म्हटलंय, तर हे लक्षपूर्वक आहे का? कारण मंत्रालयातील सर्व्हरवरून जे काही डीबीटीचं बटन दाबलं जाईल तेव्हा सिस्टीममध्ये फक्त त्याच अर्जांना मंजुरी देण्यात येईल ज्यांची कागदपत्र पूर्ण आहेत। अदितीताई तटकरे यांनी दिलेल्या माहितीनुसार ज्या महिलांचे अर्ज अपूर्ण आहेत किंवा ज्यांच्या बँक खात्यामध्ये काही त्रुटी आहेत त्यांना सुधारण्यासाठी ही अंतिम संधी असणार आहे। जर या कालावधीमध्ये तुम्ही 2 महत्त्वाची कामं पूर्ण केलेली नाही तर तुम्हाला 18,000 रुपयांचा हप्ता मिळणार नाही। म्हणूनच सरकारने या पडताळणी प्रक्रियेला शेवटची संधी असं नमूद केलंय। लाडक्या बहिणींनो, त्यामुळेच रक्षाबंधनाच्या दिवशी बरोबर दुपारी 1 वाजता तुमच्या खात्यामध्ये 18,000 रुपये जमा होतील। मंत्रालयाने निवडलेल्या 12 प्रमुख बँकांमध्ये ही वितरणाची प्रक्रिया पार पडणार आहे। लाडक्या बहिणींनो, जेव्हा 2024 मध्ये लाडकी बहीण योजना सुरुवात झाली तेव्हापासून ज्या महिला आणि लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतला आणि त्यांचे हप्ते काही कारणाने बंद झाले, अशा सर्व बहिणींना यामध्ये नवीन संधी मिळत आहे। आणि लाडक्या बहिणींनो, बरोबर दुपारी 1 वाजता रक्षाबंधनाच्या दिवशी तुमच्या बँक खात्यामध्ये 18,000 रुपये जमा होणार। मंत्रालयाने निवडलेल्या 12 प्रमुख बँकांमध्ये हे वितरण पार पडेल। लाडक्या बहिणींनो, जेव्हा 2024 मध्ये लाडकी बहीण योजनेची सुरुवात झाली तेव्हापासून ज्या महिलांचे अर्ज अडकले होते त्या सर्व अर्जाची फेरतपासणी परत झालेली आहे। आणि त्यामुळेच महिला व बालविकास मंत्री अदितीताई तटकरे यांनी स्पष्ट केलंय की पात्र ठरण्यासाठी ही तुमच्यासाठी सर्वात शेवटची संधी असणार आहे। कारण जेव्हा बटन दाबलं जाईल तेव्हा खात्यामध्ये पैसे ट्रान्सफर व्हायला सुरुवात होईल। त्यामुळे 2 महत्त्वाची कामे तात्काळ पूर्ण करून घ्या।
लाडक्या बहिणींनो, यामध्ये जर तुमच्याकडे पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड असेल तर ही तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची बातमी असणार आहे. महिला व बालविकास मंत्री अदितीताई तटकरे यांनी जे काही नवीन परिपत्रक जाहीर केलंय त्यानुसार आता 21 ते 65 या वयोगटातील महिलांच्या रेशन कार्डच्या श्रेणीनुसार थेट पात्रता यादी आता तयार केली जात आहे. इतकंच नाही तर ज्या लाडक्या बहिणींनी 2024 मध्ये लाडकी बहीण योजनेचा अर्ज भरलेला होता तर त्यांच्या आधार कार्डवरील माहिती आणि जन्मतारीख या ठिकाणी तपासून एक नवीन डिजिटल श्रेणी बनवली जात आहे. सरकारने स्पष्ट केलंय की ज्या महिलांचे अर्ज त्रुटीमुळे अडकले होते किंवा ज्यांच्या खात्यामध्ये पैसे येणं बंद झालं होतं त्या सर्व महिलांना मागील थकीत हप्त्यासह एकत्रितपणे 18,000 रुपये मिळवून देण्यासाठी आधार कार्ड आणि रेशन कार्डाची डिजिटल पडताळणी केली जात आहे. त्यामुळे तुमच्याकडे रेशन कार्ड आणि आधार कार्ड असणं अत्यंत गरजेचं असणार आहे. लाडक्या बहिणींनो, 18,000 रुपयांचा थेट निधी महिलांच्या खात्यामध्ये जमा करण्यासाठी सरकारने 6 सरकारी आणि 6 खासगी बँकांची निवड केलेली आहे. पण यावेळेस सरकारने मोठा बदल केला असून एकूण निधीपैकी 75% निधी हा खासगी बँकांकडे ट्रान्सफर केलेला आहे आणि 25% निधी हा सरकारी बँकांमध्ये सोडण्यात आलेला आहे. कारण सरकारी बँकांच्या सर्व्हरवर येणारा ताण टाळण्यासाठी आणि खासगी बँकांचा मजबूत डिजिटल तंत्रज्ञानाचा वापर करून महिलांपर्यंत पैसे पोहोचवण्यासाठी सरकार 75 आणि 25 असं सूत्र वापरत आहे. त्यामुळे जर तुमचं खातं HDFC, ICICI किंवा ॲक्सिस यांसारख्या खासगी बँकांमध्ये असेल तर तुम्हाला या वितरणाचा सर्वात मोठा फायदा पहिल्या टप्प्यामध्ये मिळणार आहे. लाडक्या बहिणींची रक्कम तुमच्या खात्यामध्ये जमा होण्यासाठी सरकारने रक्षाबंधनाचा दिवस निवडलेला आहे. रक्षाबंधनाच्या दिवशी बरोबर 1 वाजता सर्व खासगी आणि सरकारी बँकांचे DBT सर्व्हर ॲक्टिव्ह केले जाणार आहेत. मंत्रालयातून DBTचं बटन दाबल्याच्या नंतर एकाच वेळी लाखो महिलांच्या खात्यामध्ये पैसे जमा व्हावेत आणि सर्व्हर डाऊन होऊ नये म्हणून यासाठी सरकारने विशेष IT आणि टेक्निकल टीम देखील तैनात केलेली आहे. ही टीम दुपारी 1 वाजता थेट बँकांच्या सर्व्हरवरती लक्ष ठेवून असणार आहे. परंतु ही रक्कम तुमच्या खात्यामध्ये जमा होण्यासाठी सरकारने लाडक्या बहिणींना 2 महत्त्वाची कामे पूर्ण करण्याची सर्वात शेवटची संधी या ठिकाणी दिली आहे. त्यामुळे लाडक्या बहिणींनो, लक्षपूर्वक ऐका की 2 कामांपैकी पहिलं काम हे महाराष्ट्रातील सर्व या ठिकाणी लाडक्या बहिणींना करावंच लागणार आहे. हे काम म्हणजे तुमचं बँक खातं आधार कार्ड सीडिंग म्हणजेच लाडक्या बहिणींनो, आधार कार्ड बँक खात्याला लिंक असणं अत्यंत अनिवार्य करण्यात आलंय. यावेळी जेव्हा तुमचं बँकाचं सर्व्हर ॲक्टिव्ह होईल तेव्हा तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा होतील. जर तुमचं आधार सेडिंग ॲक्टिव्ह नसेल तर 1 वाजता मंत्रालयातून DBTचं बटन दाबलं तरीही तुमच्या खात्यामध्ये पैसे मात्र जमा होणार नाही. म्हणूनच तुमचं खातं सरकारी बँकामध्ये असो किंवा खासगी बँकेमध्ये असो तुमचं आधार सेडिंग ॲक्टिव्हेटेड आहे का हे एकदा नक्की चेक करा. दुसरं महत्त्वाचं काम हे विशेषतः त्या महिलांना करायचं आहे ज्यांच्या खात्यामध्ये मधल्या काळामध्ये पैसे येणं बंद झालं होतं. या लाडक्या बहिणींना eKYCची प्रोसेस करून घ्यायची आहे. तसेच तुमच्या रेशन कार्डवरून म्हणजेच पिवळं व केशरी रेशन कार्डनुसार कुटुंबाची उत्पन्नाची अट देखील पाहिली जाते. आधार कार्डवरील 21 ते 65 वयोगटाची खात्री पडल्याच्या नंतर बंद पडलेले सर्व हप्ते तुमच्या खात्यामध्ये वर्ग केले जातील. महिला व बालविकास मंत्री अदितीताई तटकरे यांनी स्पष्ट केलंय की ही दुरुस्ती करण्यासाठी दिलेली सर्वात शेवटची संधी असणार आहे. त्यामुळे तुमचे पैसे बंद झाले की लगेचच 2 कामे पूर्ण करून घ्या. लाडक्या बहिणींनो, सरकारने रक्षाबंधनाच्या दिवशी दुपारी 1 वाजता HDFC बँकेमध्ये सर्वात मोठा निधी सोडण्याचा निर्णय घेतलाय आणि या बँकेमध्ये 2 नियमानुसार पात्र ठरणाऱ्या महिलांच्या बँक खात्यात पैसे वर्ग केले जातील. मजबूत आणि डिजिटल सर्व्हरमुळे बँकेच्या माध्यमातून जवळपास 50% लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये थेट पैसे जमा होणार आहेत. खासगी क्षेत्रातील सर्वात सुरक्षित मानल्या जाणाऱ्या